ऑब्जेक्शन घेतलं जातं, गोलंदाज चक्क गोलंदाजी करतोय काय. आणि रायगडमध्ये असं पाहायला मिळतं, वेस्टर्नच्या पाठीमागे हा थर्ड अंपायर जो असतो तो वेस्टर्नच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो, गोलंदाजाची ऍक्शन पाहतो, निहाळतो आणि गोलंदाजावरती जो काही बॅनर लागला गेला, बॅन करण्यात येतो, तो म्हणजे चक्क गोलंदाज हाताला जातोय का म्हणून. हे असं रायगडमध्ये पाहायला मिळतं. मुंबईमध्ये जर का तुम्ही गेलात, जर का तुम्ही पाहिलं गेलं, सुशांतजी मांजरेकर असतील, कोरणाकोर कोटे नसतील, जर का तुम्ही शशी साठम पाहिलात, जर का तुम्ही कल्याणी घोरपडे पाहिलात, यांसारखे नामवंत पंच लगेचच मोह काढतात. जर का तुम्ही पाहिलं गेलं, जरूर सांगेल गोलंदाज सचिन झालाय, एक गोलंदाज सचिन धोत्रेची केसन पुष्कार. लाजवाब गोलंदाजी, चेंडअप पेस पाहायला मिळाला, एक जलद गतीचा चेंडू. त्यानंतर आलेलं ऑब्जेक्शन 1993 सालचा जर का तुम्ही सामना पाहिला असाल तर मात्र मुख्य या गोलंदाजाला तब्बल 7 वेळा न दिला गेला होता. कारण होतं की तो चेंडू फेकतो, त्याच्यावरती आक्षेप उठवला गेला होता. त्यानंतर तो क्रिकेटमध्ये आला, 800 फलंदाजाला बाद केलं, 534 फलंदाजांना त्याने एक दिवशी सामन्यांमध्ये बाद केलं, 1334 फलंदाजांना टोटल बाद केलं, 196 1932 शतक त्याने निर्धाव टाकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,811 विकेट टाकले गेले होते. मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू फलंदाज बाद झाला. कोइन्सिडन्स क्रिकेटमधील कोइन्सिडन्स असा की ज्यावेळी सचिन रमेश तेंडुलकरने 200 धावा लगावल्या, ज्यावेळी मात्र रोहित शर्माने 264 धावा लगावल्या, ज्यावेळी मात्र वीरेंद्र सहवागने 219 धावा लगावल्या. कोइन्सिडन्स असा होता मित्रांनो की भारतीय संघ 153 धावांनी विजयी झाला होता. मैदानाच्या आतमध्ये कोइन्सिडन्स असा आहे, एक धाव ढकलती लागलेली, एका चेंडूचा समाप्त झालाय आणि एक फलंदाज त्यांच्या चातरीला बाद झाला. पाहिलं गेलं, पीटर सीडन हा गोलंदाज होता, त्याचा जन्मदिवस सुद्धा एक आहे. दुपारी 11 वाजून 11 मिनिटांनी चेंडू टाकत होता आणि संघाची धावसंख्या झालेली समोरचा संघ होता तो म्हणजे श्रीलंकन संघ 111 वरती एक फलंदाज बाद झाला होता. हा क्रिकेटचा कोइन्सिडन्स. गोलंदाज स्वच्छ, फलंदाज बाद, 2 धावांचं लक्ष, 2 धावांचं लक्ष असणार आहे. सुपर ओव्हरचा हा सामना, लाजवाब गोलंदाजी. प्रश्न मात्र आयोजकांकडे असेल. त्याने मात्र 4 फलंदाजांना बाद केलं, 13 धावा त्याने दिल्या, 3रं शतक हातात आणि कीर्तीच्या 5 फलंदाजांना त्याने बाद केलं. जरूर मिळणे लाजवाब गोलंदाजी. एका मात्र टाळ्यांचा जोरदार आणि केससाठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय. सुपर ओव्हरचं शतक, 1 धाव दिली, 2 फलंदाजांना बाद केलं. लाजवाब गोलंदाजी. आता मात्र 2 धावेचं लक्ष, 2 धावांचं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये आम्ही एक शतक निर्धाव सोडण्याचं सुद्धा पाहिलं, निर्धाव षटकांची गोलंदाजी पाहिली आहे ती म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये. असं सर्व काही फिरतं, हे क्रिकेट आहे. क्रिकेट कोणाच्या बापाची जागोर नाही आहे. क्रिकेटमध्ये कधी काय करेल याचा मात्र नेम नाही आहे. जर का तुम्ही 196 सालचा विश्वचषककडे बघणार, क्वार्टर फायनलचा सामना पाहिला गेला तर अब्दुल कादीर सारखा जर का तुम्ही पाहिलं गेला तर अनिल सोहेल सारखा फलंदाज शाही केल्यावरती होता, चौकार लगावला केवळच्या दिशेने आणि जाऊन व्यंकटेश प्रसादला म्हटलं तुला दिवसभर त्या चक्रात मारून टाकली. दुसरा चेंडू घेऊन आला, व्यंकटेश प्रसादने नोबेल एसटी घेऊन जाणारा चेंडू होता. त्या कारणास्तव सांगतो, क्रिकेटवरती कधी गर्व करू नका, क्रिकेटवरती कधी घुमण करू नका. क्रिकेटमध्ये काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. क्षेत्ररक्षण तरी सोडून घ्या, तरी क्षेत्ररक्षण सोडून घ्या. 2 धावांची गरज आहे, 6 चेंडू आणि 2 धावा. त्यानंतर सामना असणार आहे, नाणेफेकीचा कमी झालाय. त्यानंतरचा सामना जर का तुम्ही पाहिलं गेलं तर सामना असेल तो म्हणजे किंग्स आणि हिरोज. किंग्स 11 या संघाने नाणेफेकीचा कमी जिंकलाय. तुमचा जो क्षेत्ररक्षणचा घेतलेला जो निर्णय लगेचच अंमलबजावणी करायची आहे. तुमच्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा, कारण की 2 धावांचं लक्ष आहे. छोटे 2 खेळाडू आहेत, 2 प्रेक्षक छोटे मैदानाच्या आतमध्ये आहेत. लंगडा असावा आणि लांगड्यावाला भावीचा सल्ला बाहेर या मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अनिकेत सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तर महाशाखेवरती पाहिलं गेलं तर दुसरा फलंदाज आपण पाहतोय तो मेट्रो हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मेट्रो म्हटलं गेलं तर लगेचच मुंबई मेट्रोची आठवण होते, कारण की जर का पाहिलं गेलं की संपूर्ण भारतावरती एका व्यक्तीचं राज्य आहे म्हणजे मेट्रो सुद्धा त्याचीच आहे. काय करायचं, जिओचा सिम आलाय, थोड्या दिवसांमध्ये यादी घरात येते की काय हे मात्र सर्वांना दुःखद गोष्ट असेल. इथे संपूर्ण पूर्ण भारतावरती त्याचं राज्य आहे आणि अंबानी परिवार मेट्रो लगेचच आठवण झाली. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मानवांचं हार्दिक 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 असं स्वागत.
पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर असल्याचे प्रेक्षक आज ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे एक मात्र गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल तो म्हणजे कल्पेश. हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसेल. कल्पेश म्हटलं गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारा कल्पेश माहुरकर राजकोट खेळून त्याच्यामधून पाहार मिळत असेल. चेंबूर खातला येथील हा खेळाडू आहे कल्पेश माहुरकर. कल्पेश सज्ज होताना दिसेल. क्षेत्ररक्षण करून सगळं घ्या. 55 ताकीद द्या. त्यांना ताकीद द्यायची आहे. जास्त वेळ वाया जातो मैदानाच्या आतमध्ये. ताकीद द्या. तर विनंती असेल पनवेल टेनिस क्रिकेट वेबसाईट आदरणीय माननीय सन्माननीय कार्यरत असणारी संपूर्ण टीम. मला दुसरी सूचना आली आहे. माफी असावी. दुसरी सूचना आली आहे की मोबाईलवरती आवाज येत नाही आहे. तर जवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज कधी पाहिली तर लगावले गेले 1-2 धावेचं पाठलाग करायचा. गोलंदाज सज्ज होताना दिसेल तो म्हणजे कल्पेश. स्ट्रायकिंग वरती असेल तो म्हणजे अनिकेत. सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सुपरवरचा हात खराब. पहिला चेंडू जोराचा हार केला जातोय आणि मात्र बडी मजली जाल नाही. गोलंदाज मात्र बाद. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नीटका जवळ पत्थरचे प्रश्न उत्तर से नीट जवळ बनले से कश्म काढला काटे की टक्कर. एक चेंडू आणि एका धावेची गरज. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा 5 चेंडू. काय घडेल. यस जरूर मी म्हणेन की पनवेल टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून ही स्पर्धाची लाईव्ह चालू आहे. जी काही बातम्यांच्या पोचली होती साठीची शेवटी मी पुनश्च तुमच्या माफी मागतो कारण की माझ्यापर्यंत अशी बातमी आली होती की आवाज येत नाही आहे. मला जरूर होतं. धन्यवाद. अरे ती डबल लाईन आहे ना व्हाईटची त्याच्या फारून मोबाईल गेलं तरी मला दिसणार आयोजकांकडून सूचना येते. हा सामना सुद्धा जर का बरोबर गेला मला तर वाटतं शक्यता अशीच आहे. तर सामना जर का असा जर बरोबरीत गेला तर ओव्हरऑल पूर्ण मॅचच्या पूर्ण व्ह्यूज बघितले जातील. मॅच मध्ये काय झालं किती फलंदाज बाद झाले याच्यावरती डिक्लेअर केलं जाणार आहे. कारण की पुनश्च तुमचा बॉल आउट हा प्रकार काय होणार आहे. क्रिकेटमधील सर्व प्रकार आपण वापरले जाणार नाही आहेत. कारण की एक प्रकार आपण वापरतोय दुसरा प्रकार वापरला जाणार नाही आहे. गोलंदाजीसाठी कल्पेश सज्ज होताना दिसेल. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा. काय होईल मैदानाच्या गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. क्रिकेट आणि आज मात्र पुन्हा आम्हा 6 बेल लावलं गेलं. पण क्रिकेटने तुम्हा आम्हा 6 बेल करून टाकलं आणि याच क्रिकेटच्या मैदानावरती कित्येक लोक आपल्यापर्यंत गेले. क्रिकेटच्या माध्यमातून मोठा प्रहार क्षेत्ररक्षक झोनमध्ये दरम्यान झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय फलंदाज मात्र सुरक्षितरित्या मैदानाच्या आतमध्ये येतं. विजय होतं विजय संघाचं. हार्दिक असं अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचा आभार.